एक अजून एक अनुभव आहे. लक्कडकोट जंगलामधला. तो सांगायच्या अगोदर मी एक सांगते की सीतावन सीतावन लागायच्या अगोदर पिपरी या गाव आहे. तिथे आम्ही दुपारची भोजन प्रसादी घेतली. हम्म, तर आम्ही खूप थकलो होतो चालून चालून. हम्म, तर पुली गाव नंतर येतं हे सगळं. हम्म, तर आश्रमामध्ये दुपारी थांबलो होतो आम्ही. 1:30ला आश्रमच सापडत नव्हता. एकदा तर हम्म, सापडला, मग तिथे थांबलो आम्ही. तर आम्ही असं बसलो होतो. 8-10 जण होते. कोणी परिक्रमावासी होतं, कोणी साधू हम्म, संत होतं. असे बसलेले होते जेवायला. तर एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीने ती आम्हाला वाढत होती. आणि त्या व्यक्तीच्या पायाला फक्त अंगठा होता. हम्म, बाकीचे बोट हम्म, अगदी काही बोट अगदी छोटे, थोडे हम्म, थोडे, काही बोटच नव्हते, असे होते पायाला. आणि ते वाढताना ते समोरच त्यांचे पाय हम्म, असल्यामुळे मला ते लगेच लक्षात आलं 2-3 वेळेस. आणि त्याला मलम लावलेलं होतं, क्रीम हम्म, लावलेलं होतं पांढरं. आणि असं थोडंसं तेलकट तेलकट पाय आणि हम्म, फक्त अंगठ्याची बोटं होती. हम्म, मला हे लक्षात आलं. पण मी यांना अजिबात सांगितलं नाही ते, कारण हम्म, म्हटलं यांच्या मनात कुठं शंका आणून द्यायची. हम्म, असं वेगळंच काही घडलं तर ते जे होणार नाही, किंवा हम्म. काहीतरी वेगळंच घडेल किंवा असं वगैरे असं येऊ शकतं. म्हणून बरोबर. मग त्यांना काही सांगितलं नाही ही गोष्ट. मी भोजन प्रसादी घेतली, सगळं झालं. हम्म, आणि त्यानंतर सीतावन आलं. हम्म, सीतावन आल्यानंतर नंतर मी दुसऱ्या दिवशी मी त्यांना ही अशी घटना घडली बघा, मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं नाही म्हटलं. असं असं झालेलं आहे. आणि मी जगन्नाथ कुंटे यांचं पुस्तक वाचलेलं होतं. आणि या जगन्नाथ कुंटेच्या पुस्तकात सुद्धा हम्म, ही अशी घटना घडलेली आहे की ते एका हम्म, कुटीत त्यांना खूप भूक लागली होती. हम्म, आणि ते जंगलामध्ये होते, त्यांना जेवायला मिळालेलं नव्हतं दिवसभर. आणि एका कुटीमध्ये थांबलेल्या एका व्यक्तीने त्यांना जेवण दिलं. हम्म, तर आत पाहिलं, त्यांनी सहज बघितलं. ते हम्म, भोजन त्यांना खूप आवडलं होतं, बटाट्याची हम्म, भाजी. जगन्नाथ कुंटेंना त्यांना खूप आवडलं. त्यांनी अगदी चाटून पुसून ते जेवण भोजन हम्म, प्रसादी घेतली. आणि ते जेवण झाल्यावर त्यांनी सहज आतमध्ये कशा तरी गेले हम्म, त्या कुटीमध्ये. तर तिथे सगळे कुष्ठरोगी होते. तर म्हणजे असं ते मला ते त्यावेळेस ते लक्षात आलं, तर पुस्तकातलं तर हम्म, ते पान लक्षात आलं वाचलेलं. मग मी यांना काहीच बोलले नाही. हम्म, आणि मी आनंदाने जेवण ग्रहण केलं. हम्म, पण दुसऱ्या दिवशी काय मी यांना ते घटना घडलेली सांगितली, असं हम्म. झालं होतं. बरोबर. आणि माई दुसरी परीक्षा अजून घेते एक गोष्ट. आपली. माई परीक्षा घेते. की तुम्ही तिथे जेवताय का नाही जेवताय का तुम्हाला घाण हा वाटते हा. असं ती आणि बघते. यांनी सुद्धा जेवण केलं असतं. हम्म. पण म्हटलं कशाला यांना हा. सांगायचं, माझं सत्व कमी होईल त्यामुळे. बरोबर. हम्म. हो, म्हणून मग मी त्यांना पण सांगितलं नाही ते. हम्म. बरोबर. आणि अजून नंतर पुढे गेल्यानंतर एकदा असंच घडलं. लक्कडकोटचं जंगल लागतं पुढे. हम्म. हम्म. आणि जयंती माता मंदिरानंतर लक्कडकोटचं 22 किलोमीटर जंगल आहे. हम्म. तर आम्हाला जयंती माता मंदिराच्या तिथेच भोजन प्रसादाच्या वेळेस आश्रमामधील लोकांनी सांगितलं होतं हम्म. की आता हे 22 किलोमीटरचं जंगल आहे. हम्म. आणि इथे तुम्हाला पाणी मिळणार नाही, एकच हँडपंप आहे. तर तुम्ही पाणी सोबत ठेवा, भरपूर थोड्याशा खाण्याच्या वस्तू पण ठेवा. हम्म. मध्ये कोणीही भेटणार नाही आणि गाव पण लागणार नाही, हम्म. कुठलीही सेवा नाहीये म्हणून. तर आम्ही ती तयारी करून आम्ही त्या आश्रमातून निघालो होतो. हम्म. रस्त्याने चालत होतो. थोडीशी भीती होती. आम्हाला बऱ्याच जण सांगितलं की पायाचे वाघाचे ठसे असतात तिथे. हम्म. तर आणि तिथं बसायचं नाही असं सांगितलं होतं लोकांनी जास्त वेळ. आणि तुम्ही 1-2 मिनिटं बसू शकता, पण बसू पण नका जास्त. आम्ही नर्मदाचं नाम घेत चाललो होतो, नर्मदा मैयाचं नामस्मरण करत. आणि विशेष म्हणजे तिथे मागे पण आणि पुढे पण आम्हाला कोणीच परिक्रमावासी दिसत हम्म. नव्हते. आणि आमच्या सोबत पण कोणी नव्हतं, फक्त हम्म. आम्ही 2 जणच होतो. आणि बरेच पुढे गेल्यानंतर 2 महिला आणि एक बाबाजी आले. ते एमपीचे होते. ते दिसले आम्हाला आणि त्यांनी आम्हाला बघितलं, त्यांना हायसं वाटलं की अरे अरे आपल्याला कोणीतरी सोबत आहे. हम्म. आणि आम्हाला पण छान वाटलं की अरे कोणतरी हम्म. आहे. तर आम्हाला अधूनमधून त्यांची भेट होत होती. बरोबर. आणि पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर अशी रस्त्यामध्ये जसं खड्डे होते, जसं ट्रॅक्टरचे खड्डे कसे असतात चिखलामध्ये, तसे चकाऱ्याचे खड्डे होते आणि चिखलाचे होते ते. आणि थोडस पाण्याचे डबके होते.
आणि मी थोडीशी पुढे होते यांच्या. तर थोडंसं त्याच्यामध्ये मला असं काहीतरी हल्ल्यासारखं झालं. मी लगेच थांबून घेतलं, की काहीतरी कुठला तरी प्राणी असेल नाही तर काहीतरी आहे म्हणून. मग आम्ही दोघं थोडंसं थांबून बघायला लागलो. तर मग नंतर लक्षात आलं, की अरे तिथे एक व्यक्ती आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. आणि तोच रस्ता असल्यामुळे आम्ही गेलो त्यांच्याजवळ. तर ते बाबाजी होते, स्थूल होते खूप आणि ते पूर्ण चिखलाने माखलेले होते. तर त्यांना मग आम्ही म्हणालो, की "महाराज क्या हुआ है? ऐसे तुम गिर गए क्या इधर? क्या हुआ है? क्या मदद चाहिए क्या?" तर ते फक्त माझ्याकडे बघत होते आणि यांच्याकडे बघत होते. बोलायला सुद्धा तयार नाही. मग त्यांची बॅग सुद्धा चिखलाने भरलेली होती. मग ती आम्ही कोरड्या जागेवर आणून ठेवली आणि मग त्यांच्याकडं त्यांना विचारत होतो, "पाणी चाहिए क्या?" मग माझ्या कमंडलू मधलं त्यांना पाणी दिलं. त्यांनी ते पिलं पण. पण त्यांची नजर माझ्या डोळ्यातच जास्त. आणि मग मी काय केलं म्हटलं ना ते काहीतरी खायला द्यावं कारण ते तिथे उठायला तयार नाही म्हटल्यावर त्यांना पायाला वगैरे लागलेलं असेल इजा. तर मग मी काय केलं माझ्याजवळ गुळ फुटाणे होते साईडच्या पॉकेटमध्ये. मी त्यांना दिले. त्यांनी ते घेतले आणि माझ्याकडे बघतच ते खात होते. तर त्यांना ते जात नव्हतं. त्यांचं ते फुटाण्याचं पीठ सगळं त्यांच्या इथे लागलं. आणि तरी ते मग आम्ही काय केलं त्यांना उचलण्याचा दोघांनी प्रयत्न केला. पण आमचे कपडे चिखलाने भरायला लागले आणि त्यांचं ओझं खूप होतं. जड होते ते खूप. आम्हाला दोघांना नाही जमलं ते. मग आम्ही तिथे थोडंसं थांबलो. आणि आम्हाला जे महिला आणि ते बाबाजी भेटले होते ते थोडंसं बोलले आणि पुढे निघून गेले. आता काय करावं? आणि आम्हाला तर सांगितलं की हे जंगल लवकर पार करायचं आहे. आणि मध्ये हनुमंताचं मंदिर येणार आणि तिथे हँडपंप आहे. ते तर काही दिसत नव्हतं. आता आम्हाला थोडा प्रश्न पडला, आता काय करावं? यांना एकटं सोडून पण जाता येणार ना. मैया परीक्षा बघते. आम्ही थोडंसं त्यावेळेस डोक्यात विचार आला. तर एक ग्रुप आला त्याच्यानंतर. मला खूप हायसं वाटलं, की आता हे काहीतरी करतील यांचं. तर ते 8-9 जणांचा ग्रुप होता. तर ते म्हणे, "काय झालं?" असं तसं विचारायला लागले. म्हणलं, "असं झालं, आम्ही इथं 5 मिनिटापासून उभे आहोत आणि हे बाबा जे अडकलेत." असं तर ते काही उठायला पण तयार नाही. तर त्यांनी आम्हाला सूचना दिल्या म्हणे, "बिस्किट दो त्यांना, असं द्या, तसं द्या." त्यांच्याजवळचे त्यांनी बिस्किट पण दिले आणि घाईगडबडीत त्यांनी आम्हाला सूचना दिल्या आणि ते पण ग्रुप निघून गेला. तर कारण सगळ्यांनी सांगितलं होतं सूर्यास्ताच्या अगोदर हे जंगल पार करायचं आहे. बरोबर तर आम्हाला थोडीशी गडबड वाटायला लागली, की जो आला की तो पळतोय, जो आला की तो पळतोय. बरोबर. मग आम्ही थोडीशी गांगरले होते. पण नंतर एक मोटरसायकल आली, एक महिला होती त्याच्या मागे आणि ते पण काही बोलायला तयार नाही, ते पण निघून गेले. आणि नंतर परत एक मोटरसायकल आली आणि एक टेम्पो आला असाच. ते मोटरसायकलवर 2 जेंट्स लोक होते. तर ते म्हणाले, "क्या हुआ मैया, क्या हुआ इनको?" मी सांगितलं, की "ते आम्हाला काही उचलल्या जाईना, ते खूप जड आहेत आणि बहुतेक त्यांच्या पायाला लागले आणि ते काहीच बोलायला तयार नाही. ते सारखे माझ्याकडेच बघतायत नुसतं." तर मग नंतर माझ्या लक्षात आलं, की ते माझ्याकडे असे एकटक्का बघत होते. ते परिक्रमावासी काय करतात, कोणी महिलांनी मदत केली, काही प्रसादी दिली, की तिच्यामध्ये मैयाचं रूप बघतात. तर ते बहुतेक माझ्यामध्ये मैयाचं रूप बघत असतील. बरं. असं मला नंतर ते जाणीव झाली. मग तिघांनी मिळून, ते दोघांनी आणि यांनी मिळून काय केलं, त्यांना उचललं आणि कोरड्या जागेवर आणलं. तर त्यांच्या पायाला लागलेलं होतं. तर ते पाय एक ठेवतच नव्हते. कसं तरी पुढं आणलं. तर नंतर लक्षात आलं, की पुढे हनुमंताचं मंदिर होतं छान. मग त्या ओट्यावर त्यांना ठेवलं. टेम्पो आलाय. तर मग आम्ही म्हणालो त्यांना, की "तुम्ही ह्या टेम्पोमध्ये जा पुढच्या आश्रमामध्ये. आम्हाला पण पुढे जायचंय. टेम्पोमध्ये बसा तुम्ही." सगळ्यांनी रिक्वेस्ट केली. ते म्हणे, "नाही, मैं पैदल ही जाने वाला हूँ." आता काय करणार? खूप प्रश्न पडला. त्यांना ओट्यावर बसवलं, कमंडलोमध्ये पाणी भरून दिलं. तर ते दोघं काय म्हणाले, की "मैया जी, सूर्यास्त के पहिले तुम ये लक्कड़कोट का आश्रम खत्म करना है और रोड लगना चाहिए आश्रम. आप जाओ, जल्दी जाओ यहाँ से. अभी 4 साढ़े 4 बज चुके हैं. तुम यहाँ से निकलो." तर मग आम्ही जाणार. तर त्यांना म्हटलं, "तुम्ही आता इथनं जाऊ नका." आणि ह्या मोटरसायकलवाल्यांना सांगितलं, की "तुम्ही काय करा तेवढं, तुम्ही आता गाडीने जाणार आहात तर आश्रमात जाऊन सांगा, की हे इथे ह्या ओट्यावर महाराज बसलेले आहेत आणि त्यांना गाडी पाठवा त्यांना घेण्यासाठी. एवढं तरी करा." आणि ते म्हणाले, "हो, आम्ही तसं करतो. तुम्ही इथून अगोदर चालायला लागा." मग आम्ही त्या महाराजांना सांगितलं,
की ओट्यावरनं तुम्ही कुठेही जाऊ नका, इथंच बसून राहा. कारण नाईलाज होता. त्यांना आम्ही खांद्यावर घेऊन आलो असो, पण ते तयारच नव्हते कुठल्याच गोष्टीला, तर आम्ही काहीच करू शकत नव्हतो आणि शक्य नव्हतं ते. बरोबर. मग आम्ही निघालो. आम्ही आश्रमामध्ये पोहोचलो. तर आश्रमात पोहोचल्याच्या अगोदर एक गाडी लागली, एक फोर व्हीलर. आता ती ती थांबून आम्हाला विचारत होती की महाराज जी वहाँ बैठे हैं क्या? तर मग म्हटलं हा बैठे. तर बहुतेक ती गाडी असावी त्यांना घ्यायला आलेली. तर मग आम्ही नंतर थोडंसं हातपाय तोंड धुतलं. नंतर मग तिथल्या महाराजांना विचारले की वो जो लक्कडकोट के जंगल में वो जो महाराज थे वहाँ बैठे, उनको लाया क्या आपने? तर म्हणाले ते की महाराज जी को लाया है मैया, कुछ चिंता मत करो. मग खूप छान जीवात जीव आला आम्हाला. अशी एक घटना घडली परिक्रमेमध्ये. बरोबर. हो, मग ते पडले होते चिखलामध्ये मला वाटते. पाय चिखलामध्ये घसरून. पडले होते हा आणि त्यांना शुगर बीपी पण होती बहुतेक. हा हम्म. तेच. आणि त्यांचं वय पण बरंच झालेलं होतं. बरोबर. जबलपूर जबलपूर नंतर खूप आदिवासी भाग आहे. तिथे जेवणाचे खूप हाल होतात. आणि त्या ठिकाणी म्हणजे कोणीच आश्रम चालवायला कोणी घेत नाही. आणि तिथे आर्थिक कोणी मदत करत नाही शक्यतो जबलपूरच्या पुढे. त्यामुळे तिथे जबलपूरला पुढे आपण 20-25 2 दिवस आपल्याला जबलपूरला एक ट्रस्ट आहे कुठला तरी, तर ते आपल्याला भोजन प्रसादी टिफिन मध्ये देतात 2 दिवसासाठी. तर ती व्यवस्था आमची झाली नंतर. पण नंतर आम्हाला खूप जेवणाचे जरा हाल झाले. कारण तिथे आम्हाला कोणी दरवाज्यात उभं राहिलं तर कोणी आम्हाला रिस्पॉन्स देत नव्हता, काहीच नव्हतं. की तुम्हाला पाणी हवंय का, काहीच कोणी आम्हाला असं काही कोणी मदत केली नाही. एक दिवस तर आम्ही फक्त बोरं आणि दुकानातनं तिथे मॅगी सुद्धा मिळाली नाही. आणि एक नारळ घेऊन फोडून खाल्लं. त्या दिवशी पूर्ण दिवस आम्ही तसंच काढला. आणि नंतर नर्मदा जयंती होती पुढे. नर्मदा जयंतीला आम्हाला 4 जानेवारीला काय नर्मदा जयंती होती. त्या जयंतीला आम्ही प्लॅन केला की नर्मदा जयंतीला आपल्याला अमरकंटकला पोहोचायचं आहे. 8 दिवसापासून आम्ही प्लॅन केलं आणि तसं आम्ही प्लॅन करून चालत होतो. आणि बरोबर आम्ही 4 जानेवारीला आम्ही बरोबर तिथे आम्ही पोहोचलो नर्मदा जयंतीला. आणि तो सोहळा आम्ही आमच्या डोळ्याने बघितला. खूप सुंदर सोहळा असतो नर्मदा मैयाचा त्या तटावर. त्याचं दर्शन झालं, आरती झाली, सगळं झालं. तो एक आनंद आमचा म्हणजे शब्दात न सांगणारा आनंद आहे तो. खूप सुंदर. परिक्रमेमध्ये नर्मदा जयंतीच्या दिवशी आम्ही तिथे होतो, ते एक विशेष. तर आम्ही दुसऱ्या दिवशी मिठी तलाईवरनं निघालो, दक्षिण तटाला आलो. आणि त्याच्यानंतर मैयाचा किनारा आमच्याकडनं सुटला गेला मंडलाचा. कोणीतरी आम्हाला मिसगाईड केले की त्याच्यामुळे आम्ही मैयापासून बरेच लांब गेलो होतो. रोड मार्गे चालायला सुरुवात केली. तर ते थोडंसं मला जाणीव व्हायची मैयापासून दूर गेल्यावर. थोडंसं मैयापासून दूर गेल्यावर बऱ्यापैकी नामस्मरण केलं तरी सुद्धा काहीतरी वेगळंच जाणीव होती की आपण मैयापासून दूर आहोत म्हणून. आणि तिकडचा भाग पण पूर्ण आदिवासी होता. आणि तिथे गेलो. एक गाव होतं अहमदपूर लागला आम्हाला. त्या अहमदपूरला आमचा ग्रामपंचायत ऑफिसमध्ये मुक्काम होता. आणि त्या दिवशी एकादशी होती. आणि त्या दिवशी बरेच लोक होते तिथे. काही पुढच्या एक शाळा होती तिथे झोपले, काही ग्रामपंचायती ऑफिसमध्ये झोपले. आम्ही ग्रामपंचायत 2 जण ग्रामपंचायत ऑफिसमध्ये झोपलो होतो. असे 7-8 जण झोपले होते. झोपले म्हणजे उतरले होते, आसन लावून बसले होते. तिथे 12 वर्षाचा मुलगा सेवा देतो, छोटासा आहे, स्वयंपाक भोजन प्रसादी बनवतो तिथे. आणि तिथले जे सरपंच आहेत ते सेवा देतात. तर त्या दिवशी त्यांना बाजार करायला गावाच्या बाहेर एक गाव होतं छोटं, तिथे जायचं होतं आठवडी बाजाराला. तर त्या मुलाने स्वयंपाक करायला सुरुवात केली भोजन प्रसादी. तर
तर त्यांना सांगितलं की अरे आम्हाला हमको एकादश है तो हम्म, भोजन प्रसादी ज्यादा मत बनाओ, हम्म, हमको थोड़ा सा फलाहारी बनाना है, हम्म. क्योंकि हमने आज दिनभर कुछ खाया नाही. आणि त्या दिवशी आम्ही खूप काहीच खाल्लं नव्हतं आणि 40-42 किलोमीटर जास्त चालणं झालं होतं. बरोबर. फक्त चिक्कीचा एक छोटासा पीस त्यांनी आणि मी खाल्ला होता, हम्म, एवढेच होतो आम्ही. तर असं वाटत होतं की आता आपल्याला उद्या परत चालायचं आहे, तर थोडीशी ताकद पाहिजे. हम्म, तर सरपंच होते आलेले, तर ते म्हणे मैं जाने वाला हूँ वहाँ बाजार करने के लिए, तो तुमको क्या लाना है बताओ. तर हम्म, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की साबुदाणा लेके आओ. हम्म, 6 वाजलेले होते आणि शेंगदाणे आणा हम्म, म्हणून. तर ते म्हणाले ठीक आहे. पुढे गेले आणि दुकानात गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की काय सांगितलं, फक्त शेंगदाणे त्यांच्या लक्षात राहिलं. पण साबुदाणा लक्षात राहिलं नाही, कारण तिथे साबुदाणा कोणी खात नाहीत बहुतेक. साबुदाणा हा नावच त्यांना माहिती हा नव्हतं. हा. त्या त्यांनी तिथून फोन लावला त्या मुलाला की हम्म, उन्होंने क्या बोला था, वो हम्म, शेंगदाणा और क्या लाना था. हम्म, तर आम्ही सांगितलं साबुदाणा, तोपर्यंत त्या मुलाची चार्जिंग संपली. तर हम्म, त्या महाराजांची संपली, त्यामुळे त्यांना ते काही सांगता नाही आलं. हम्म. ते आले घेऊन, फक्त शेंगदाणे घेऊन आले आणि आम्हाला तर खूप भूक लागलेली होती आणि त्यांना यायला 9:15 वाजले. आम्ही बापरे. तोपर्यंत तसेच हम्म, आणि बाकीच्यांनी भोजन प्रसादी हम्म, करून झोपले होते आणि ज्यांना उपवास होता ते सुद्धा झोपी गेले, कारण थकून हम्म, जातात लोक. 40-42 किलोमीटर त्या दिवशी चालणं हम्म, झालेलं होतं. तर मग आम्ही जागे होते, कारण किचन त्यांचा गॅस वगैरे तिथेच होता, हम्म, तिथेच होते मी, माझा मुक्काम. ते महाराज आले सरपंच हम्म, 9:30 वाजता. हम्म, 9:30 वाजता आल्यानंतर मी बघितलं, आता म्हटलं साबुदाणा आणला तरी काय उपयोग नाही, आता काय हम्म, भिजणार नाही, आता काय करायचं. आणि लोक तर झोपले सगळे, आम्ही 3 जण जागे होतो. मग मी काय केलं, शेंगदाणे भाजले, ते थोडेसे तळले तेलामध्ये, त्याला तिखट मीठ लावलं, क्रिस्पी केले, बाजूला काढलेले. आणि म्हणलं भाज्यामध्ये काही केळी वगैरे असेल तर ते हम्म, सगळ्यांना देऊ आपण थोडीफार. हम्म, काही असेल तर काहीच नव्हतं, फक्त बटाटे सापडले मला आणि हिरव्या मिरच्या. मग ते कुकरमध्ये बटाटे लावले, कुकरमध्ये, कारण तो मुलगा 7:30-8 वाजताच निघून गेला होता झोपायला घरी. मग कोणीच नव्हतं. मग मी ते कुकरला लावले, बटाटे उकडले 3-4 शिट्ट्या करून आणि ते आम्ही 3 जण सोलत बसलो इतक्या रात्री 10 वाजता. आणि त्याचे पीस केले बटाट्याचे आणि त्याला फोडणी दिली हिरव्या मिरचीची आणि त्याची भाजी बनवली. आणि ज्यांना ज्यांना उपवास होता ते माहिती होतं. हम्म, आणि तेवढ्या लोकांमध्ये फक्त 2च महिला होत्या, एक मी आणि एक एमपीची महिला, हम्म, दोघी जणीच होत्या. एक झोपी गेली होती ती दुसऱ्या हम्म, शाळेमध्ये. मग सगळ्यांना उठवलं आम्ही, ज्यांना फलाहारी करायची, आणि सगळ्यांना इकडं बसवलं. सगळ्यांना फलाहारी दिली, बटाट्याची भाजी आणि शेंगदाणे. सगळ्यांनी अर्धवट झोपेमध्ये ती खाल्ली पण. तर सगळ्यांना माहिती होतं आपल्याला मिळालं नाही आणि उद्या परत चालायचं आहे. हम्म, आणि मग ते सगळे झोपी गेले. आमच्या बरोबर एक शेजारी महाराज होते, बाबाजी होते, हम्म, वयस्कर खूप. आणि त्यांना ताप होता फणफण आणि हम्म, त्यांना पण उपवास होता. त्यांना 2-3दा उठवलं, ते काही उठायला तयार नाही. हम्म, मग त्यांना मी म्हणाले की महाराज हम्म, काहीतरी खा तुम्ही, तुम्हाला मी गोळी देते. हम्म, मग त्यांना शेंगदाणे दिले, त्यांनी ते खाल्ले, पाणी पिलं आणि गोळी दिली त्यांना. हम्म. त्यांना पण बरं वाटलं आणि मग त्यांनी आम्हाला 8 दिवस सोडलं नाही आम्हाला, ते आमच्या बरोबरच चालत राहिले. बरोबर. असं झालं. आणि सकाळी मग त्या अहमदपूरच्या ग्रामपंचायत ऑफिसमधनं आंघोळ करून आम्ही निघालो बाहेर. बाहेर बघितलं तर माझे शूजच नाही. आली का पंचायत, बोटच गेले माझे, हम्म, कुठं गेले काही कळालंच नाही. आणि सगळी तर तयारी झाली, पाठीवर बॅग होती, सगळं शोधलं, या प्रत्येकाला विचारलं माझे बूट बघितले का. कोणीच नाही म्हणे, आता तर आपण उठलोय, काहीच माहिती नाही. आणि दोन्ही पण बूट नव्हते. हम्म, मग आता मग मी काय केलं, माझ्याजवळ वॉशरूमला जाण्यासाठी एक स्लीपर होती नाजूक, हम्म, छोटीशी पातळ घेतलेली, ती घातली आणि परिक्रमेला सुरुवात केली आम्ही. हम्म, तर त्या स्लीपरवर मी 22 किलोमीटर चालले. आणि नंतर एक घुगरी गाव आलं. त्या हम्म, घुगरी गावामध्ये ती एक बुटाचं दुकान होतं शूजचं, हम्म, तिथे शूज घेतले. हम्म, आणि ते शूज माझ्याकडनं चुकून मोठी साईज घेतल्या गेली. हम्म, तर ते शूज घालून परत आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. तर रस्त्याने कळालं नंतर पुढे गेल्यावर की ही शूज खूप मोठे झाले मला, कारण तळवा घासायला लागला आणि मला परत फोड आली तिथे हम्म. पायाला.
तर मला खूप त्रास झाला त्या फोडाचा. स्टार्टिंगला शिल्पानीच झाला नाही, एवढा त्या फोडाचा मला त्रास झाला. आणि मग तसंच आम्ही रामनगर गाठलं. रामनगरला गेलो. एक शीतल नावाची मुलगी होती, त्यांचं घरगुती सेवा देतात ते, तिथे थांबलो होतो. घर खूप सुंदर होतं ते. आणि खूप स्वच्छता आणि खूप खोल्या खोल्या होत्या छान. आणि खूप स्वच्छता होती. प्रसन्न वातावरण होतं. आणि त्यांनी अंगण सुद्धा सारवलेलं, ओटा सुद्धा सारवलेला. अंगणात एक काडी कचरा नव्हता, एवढं सुंदर होतं. आणि तेवढीच त्यांची सेवा पण खूप छान होती. ती शीतल नावाची मुलगी खूप चुणचुणत होती. खूप इकडून तिकडे पळापळ करून आमची सेवा केली त्यांनी. गेलो आम्ही तर आम्हाला गरम पाणी दिलं हातपाय तोंड धुवायला. एवढं छान वाटलं की गरम आणि चहा दिला मस्त. माझा पायाचा फोड आलेला होता, तर थोडंसं मला बरं वाटलं, तिथं हायसं वाटलं. आणि नंतर भोजन प्रसादी पण छान होती. मग रात्री तिने बघितलं की मैयाचा खूप पाय दुखतोय म्हणून, मग तिने गरम तेल करून आणलं. मला म्हणाली की मैया मैं तुमको तुम्हारे पाव को तेल लगाती हूँ, थोडासा मालिश करती हूँ. मी म्हणाले की मैं परिक्रमा में हूँ तो मैं किसी को हाथ नहीं लगाने देती पैर को. तो आप बोली मेरा पैर ठीक हो गया. तर मी तिला मैयाच्या रूपामध्येच बघायला लागली होती. म्हणजे एवढी चांगली होती. आणि ती अजून पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. परवाच बरोबर. तिच्याशी बोलणं पण झालं. आणि नंतर मग आम्ही सकाळी गरम पाणी दिलं आम्हाला आंघोळीला. मला त्याच दिवशी थोडीशी कणकण आली होती. नंतर पुढे निघालो, सूर्यकुंड लागलं. सूर्यकुंड लागल्यानंतर पुढच्या आश्रमामध्ये केदारपूर का काय येतं, तिथं आमचा मुक्काम होता आश्रमामध्ये. आणि त्यानंतर केदारपूर नंतर दुसऱ्या दिवशी खूप अवघड परिस्थिती होती माझी. मला फणफण ताप आला आणि आम्ही सकाळी निघालो. आणि तो पूर्ण तो जंगली भाग आहे. अगदी छोटे छोटे आदिवासी लोकांच्या वाड्या आहेत, 4-4, 5-5 घराच्या. कोणी कोणाला विचारणे रिस्पॉन्स देत नाही. आणि आम्ही तिथेच चालत होतो. तर मला चालणं शक्य होईना. मी 2-3 किलोमीटर गेले आणि नंतर म्हटलं मला बाबा शक्यच होईना. मी अक्षरशः टाचेवर चालायला लागली होती, कारण पुढचा पायच ठेवता येईना. मी एका पायामध्ये 2 सॉक्स घातले होते त्यासाठी, तरी सुद्धा ते बूट मला लूज वाटायला लागले. आणि आमच्याबरोबर जे महाराज होते, बाबाजी होते एमपीचे वयस्कर, ते म्हणाले मैया तुम रोज हमारे आगे रहती हो 1-1 किलोमीटर, और आज पीछे है, मुझे बहुत दुख हो रहा है तुमको देख के, तुम्हारी तकलीफ देख के, और मैं कुछ नहीं कर सकता. आणि पण यांनी मला दोघांनी सोडलं नाही. मग गाव यायचं तर त्यावेळेस मी काय करायची, छोटीशी वाडी होती, ते लोक काही रिस्पॉन्स देईना. मी काय करायचे, त्यांचे काटेकुपाट्याचं घर असायचं, मी त्यांच्या गेटमध्ये जाऊन ओट्यावर जाऊन बसायची. कोणीतरी मला म्हणेल क्या हुआ मैया, तुमको कुछ चाहिए का, दवाई दे दूं, ये खाओ वो खाओ, तो कुछ लगाओ ये ऐसी ऐसी दवाई, असं कोणी म्हणेल. कोणीच म्हणायला तयार नाही. मी त्यांना एकदा म्हंटल पण की क्या कुछ है क्या आपके पास, मेरे पैर का कुछ छाले पड़ गए तो कुछ लगाने को दे दो. तर काय नाही म्हणे, काय नाही आमच्या जवळ. असं आम्ही बरंच पुढे गेलो. तर ते बाबाजी होते आमच्याबरोबर, ते बरेच 1-1.5 किलोमीटर पुढे गेले. आणि त्यांनी काय केलं, एका घरात गेले आणि एक साडीचा तुकडा आणला त्या एका महिलेकडनं. आणि ते म्हणाले मैयाजी इधर बैठो. त्याने ते फाडलं आणि त्याच्याशी पट्ट्या बनवल्या होत्या. मी म्हणे बूट निकालो शूज तुम्हारे. त्यांनी काय केलं, माझ्या पायाला ते गुंडाळायला लागलं. मला वाटलं यांनी कुठले तरी कंपाऊंड वर कुठेतरी गवतामध्ये चिंदी सापडली तीच आणली. म्हटलं नाही नाही, वो गंदी होगी, वो मत लगाओ मेरे पैर को, क्योंकि जखम होती ओली पायाला. म्हटलं ते लावू नका. तर नाही नाही म्हणे मैया, मैंने वो घर से लाई, वो मैया ने दिए मुझे. त्यांनी माझ्या पायाला ती गुंडाळली आणि ती जाडी पायाला जाड केलं थोडंसं मोठं. आणि मग तो बूट घातल्यावर थोडंसं मला चालायला यायला लागलं. पण ताप होता आणि माझ्या गुडघ्यापर्यंत पायावरती फणफण दुखत होता खूप. आणि मग आम्ही थोडंसं गेलो. यांना म्हटलं नाही बाबा, आपल्याला आता डॉक्टर शोधावं लागेल, इथं आहे का.
मी डॉक्टर शोधण्याचा अगोदरच प्रयत्न करत होते, विचारत होते, पण कुठेही डॉक्टर नव्हते. पुढच्या गावामध्ये विचारलं तर ते म्हणाले की इस गांव में तो डॉक्टर नहीं है, लेकिन अगले गांव में 1.5 किलोमीटर के बाद तुमको डॉक्टर मिलेगा, है हम्म. ये. और आम्ही गेलो, तिथे विचारलो कहाँ है डॉक्टर, तर ते म्हणाले की है, लेकिन 8 दिन से वो गांव घूमने गए, लॉक है उनके घर में. आली का पंचायत. आता कुठे पुढे तर जंगल होतो, 8-9 किलोमीटर. आता कसं करायचं, आणि इथे तर थांबू शकत नाही. मग खूप मला प्रश्न पडला. तर तोच माणूस परत म्हणाला की एक डॉक्टर आहे म्हणे, पण त्यांचं क्लिनिक नाहीये, पण ते गावोगावी जाऊन घरात जाऊन सेवा देतात म्हणे, औषधोपचार करतात. तर तुम्ही तिथे घरात जा. तर आम्ही जवळ होतो, गेलो तिथे. त्यांच्या घराला लॉक होतं. तर मग समोर एक छोटस किराणा दुकान होतं, तिथं विचारलं कहाँ गए डॉक्टर. ते म्हणाले अभी गए, अभी मोटरसायकल पे तुमको दिखा होगा. तर खरंच ते एक आमच्या समोर गेले होते. मग असं वाटलं की त्यांना त्याच वेळेस थांबवलं असतं, औषधं घेतलं तर चाललं असतं. मग त्यांना त्या किराणा दुकानवाल्यांकडनं मी नंबर घेतला आम्ही यांनी, आणि त्यांना फोन लावला. तर तो यांना काही रिस्पॉन्स देईना डॉक्टर. ते म्हणाले की मी आत्ताच आलोय म्हणे, 5-6 तास काय मी येणार नाही, मला 3-4 गावाला जाऊन यायचंय. तर मग मी यांना म्हटलं मला द्या फोन. मी म्हटलं महाराज कृपा करके आ जाओ, मैं नर्मदा परिक्रमा वासी हूँ, और आगे जंगल है और यहाँ भी रुक नहीं सकती, मुझे बहुत बुखार है और पैर बहुत दुख रहा है, छाले पड़ गए, तो कृपा करके मेरे लिए आ जाओ. तर त्यांना मी महाराज म्हणाले, काय काय त्यांना काय वाटलं काय माहिती, म्हणे आधा घंटा मी आ जाता म्हणून. आम्ही त्या बाकड्यावरच दुकान असते ते थांबलो. मी तर त्या बाकड्यावरच झोपून घेतलं होतं, मला ते वेदना सहन होत नव्हत्या. अर्ध्या तासाने आलेत ते मग. आणि मग त्यांचं एक झोपडं होतं, त्याच्यावर त्यांनी काय केलं, झोपड्यात नेलं आम्हाला तिघांना, एक सतरंजी टाकली, त्याच्यावर मी बसवलं मला, आणि माझी नाडी वगैरे बघितली ना, फोड, म्हणे बहुत बडा फोड है वो तो छाला है, तो आपको इंजेक्शन देना पडेगा. मी काही कुठला विचार केला नाही की हे डॉक्टर एक्सपर्ट आहे का, या इंजेक्शनचं मला रिॲक्शन येईल का, काही विचार केला नाही. मला फक्त बरं व्हायचं होतं आणि पुढे निघायचं होतं. मी सगळं नर्मदा मैयावर सोडलं, आणि मी लगेच म्हणाले की मला इंजेक्शन घ्यायचं आहे. त्यांनी इथे कोपऱ्याच्या समोर इथे इंजेक्शन दिलं, आणि सकाळ संध्याकाळच्या गोळ्या मला सोबत दिल्या. आणि खरंच मी अगदी 10 मिनिटांनी नीट झाले त्या इंजेक्शनने. गोळ्या सुद्धा घेतलेल्या नव्हत्या तोपर्यंत, आणि मी छान चालायला लागले. आणि नंतर एक आश्रम आला 12-1च्या दरम्यान, त्यावेळेस मग मी ते भोजन प्रसादी खिचडी खाल्ली आणि गोळ्या घेतल्या, तर चांगली झाली मी. एक 7-8 किलोमीटरचं सागवानी एक जंगल लागतं, पूर्ण सागवानी झाडं आहेत तिथे, हिरवळ झाडी आहे. त्या रस्त्याने आम्ही गेलो होतो 3 जण. तिथे पण आम्हाला थांबता नाही आलं, खूप किर्र झाडी होती, चिटपाखरू नव्हतं. आणि नंतर मग एक गाव आलं, त्या गावाचं नाव लक्षात नाही माझ्या. तर तिथे तर आम्ही थांबलो म्हणजे अगोदर गावात शिरलो होतो. तिथे विचारलं आम्ही एका व्यक्तीला की यहाँ आश्रम कहाँ है महाराज जी. तो म्हणाला यहाँ आश्रम नहीं है, लेकिन वो दूर में मंदिर दिख रहा है ना गाव के बाहर, वहाँ जाओ. तर गेलो आम्ही त्या मंदिरात जवळ. त्या मंदिराला लॉक असायचं होतं, आणि ओटा होता एक छोटासा. मग आता म्हणलं आपल्याला इथंच थांबावं लागणार आहे, आपल्याला मुक्काम करायचा आहे. मग ते आम्ही थोडंसं झाडलं, साफ केलं, आणि तिथेच आसन लावलं ओट्यावर. आणि ते गावाच्या बाहेर मंदिर होतं, बाहेर सगळं जंगल होतं, आणि मागच्या बाजूला थोडंसं गहू काय असं शेतामध्ये, सगळ्या बाजूने जंगल होतं. आणि थोडंसं भीतीदायक वाटलं होतं सुरुवातीला, पण नंतर भीती निघून गेली. आणि म्हटलं आता आपली झोपण्याची तर व्यवस्था झाली आहे, आता रात्रीचं जेवण पाहिजे, भोजन प्रसादी, कारण मला गोळ्या पण खायच्या होत्या, आणि एवढं जंगल पार केलं, आणि खूप त्या दिवशी पण आम्ही चाललो होतो, आणि माझी तब्येत पण बरी नव्हती. म्हणलं आज आपल्या पोटात तर थोडंफार गेलं पाहिजे. आम्ही थोडंसं दूर पाहिलं तर एक घर दिसलं आम्हाला. तर मग तिथे गेलो, 3 जण गेलो आम्ही.
ते बाबाजी पण होते. तर तिथं तर जरा बरं वाटलं, कारण बाहेर 2-3 गायी होत्या आणि खाऊन पिऊन सुखी होते ते लोक, असे दिसलेत आम्हाला. मी आत गेले थोडस, म्हटलं मैया जी हमारी तो रहने की व्यवस्था हो गई मंदिर में, हमारा आसन लगा है, लेकिन हमको भोजन प्रसादी चाहिए. तो ती म्हणाली की ठीक है मैया जी, चिंता मत करो, मैं आपको भोजन प्रसाद 1 घंटे में बना दूंगी. आम्ही मग निश्चिंत झालो. परत आम्ही आमच्या मंदिराजवळ आलो. मग आम्हाला 1 तासाने निरोप आला की तुम्ही झालंय भोजन प्रसादी तयार, या जेवायला. तर त्याच्या अगोदर मी त्यांना काय सांगितलं की मैया जी, मैं आज दिन भर बीमार थी, बुखार था, मैंने इंजेक्शन लिया और ठीक हो गई थोड़ी, और मुझे दवाई लेनी है, और कल आगे जाना है मुझे. तो आज मैं बीमार थी तो मुझे ना एसिडिटी हो गई है, तो मुझे सब्जी नहीं चाहिए, सब्जी तीखी होगी तो मैं और ज्यादा बीमार पडूंगी. तो मुझे थोड़ा सा दूध होगा तो चलेगा, मैं दूध रोटी खाऊंगी. मी त्यांना म्हटले मग तसं बिंदास म्हटले, कारण मला बरं व्हायचं होतं आणि थोडस, आणि पोटात काही नसल्यामुळे काय झालं, पौष्टिक काही जात नाही, चढीशिवाय शक्यतो तिथे काही मिळत नाही. मग त्यामुळे माझी जखम पण नीट होईना लवकर, कारण थोडीशी इम्युनिटी पॉवर पण कमी होते आपली. मी त्यांना बिंदास म्हटलं मला दूध रोटी खायची, यांना मग तुम्ही काही पण देऊ शकता. ते म्हणाले चिंता मत करो, सब मिल जाएगा. मग मला त्यांनी घरच्यासारख्या चपात्या दिल्या, दूध दिलं. मी 2 चपात्या दूध खाल्लं आणि यांना पण छान जेवण दिलं, भोजन प्रसादी दोघांना. छान जेवण केलं ना आम्ही परत मंदिराजवळ आलो आणि 9:30च्या दरम्यान आम्ही तिथे झोपलो होतो. रात्रभर कोल्ह्यांचा आवाज होता जंगलामध्ये. पण झोपलो, 3ला जाग आली. परत तिथे एक विहीर होती, थंड पाण्याने आंघोळ केली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. आणि नंतर पुढे 3 दिवसांनी कहाणी गाव आलं, 2 दिवसांनी. त्या कहाणी गावामध्ये मग आम्हाला कॅम्पसचे शूज मिळाले. मग कॅम्पसचे शूज मी घातले, मला बरं वाटलं. तिथं पण दुकानाच्या बाहेरच एक नर्मदा भक्त होता, तो सेवा देत होता. तर त्यांनी बघितलं ही मैया अजून पण लंगडीत चालतीये लंगड, आणि हिने शूज घेतले तिच्या पायाला. त्यांनी बघितलं पण माझ्या पायाला फोड आलेले आहे. तर या दोघांना म्हणाले की मैया को हम सब डॉक्टर के पास लेके जाएंगे और दवाई करेंगे थोड़ा तो, और मैया अच्छी हो जाएगी. जवळच दुकान, डॉक्टरांचं क्लिनिक होतं. मग मला तिथं त्यांनी नेलं तिघांनी. मग त्या डॉक्टरांनी मला कमरेला इंजेक्शन दिलं एक, आणि औषधं दिले परत 1 दिवसाचे. मग मी आणखीन ठणठणीत झाले मग, आणि शूज पण चांगले मिळाले. मग माझी परिक्रमा छान सुरू झाली त्यानंतर. मग काही मला नंतर असं काही वेदना झाल्या नाही आणि कुठलं संकट एवढं आलं नाही. बरोबर. परिक्रमा करताना तुम्हाला कधी असुरक्षित वाटलं होतं का? वाटलं होतं एकदा, पण हे सोबत होते. पण काय झालं, परमान घाटला आम्ही सकाळी आंघोळ वगैरे करून घाटावर आम्ही सकाळी निघालो होतो. आणि बर्मान घाट पास केला आणि आम्ही मैयाच्या किनारून चाललो होतो. अगदी 2-2.5 किलोमीटर पुढे गेलो असं. आणि त्यावेळेस पण बाबाजी वयस्कर MP आमच्या बरोबर होते. तर ते काय करायचे, खूप पुढे निघून जायचे भराभरा, आणि त्यांना रस्ता माहीत नसला तरी ते बरेच पुढे जायचे निघून 1-1.5 किलोमीटर. आणि आम्ही दोघं जण मागे असायचो नामस्मरण करत मैयाचं. तर एकदा काय झालं, ते पुढे निघून गेले आणि मैयाचा किनारा खूप दलदल होती तिथे. थोडस आम्ही बाहेरच्या बाजूला गेलो, शेताच्या. मैया दिसत होती तू, आणि तिथे 2 फाटे होते रस्त्याला असे. आता आणि कन्फ्युज झाले की ह्या रस्त्याने जायचंय का त्या रस्त्याने जायचं. आणि लाल कापड पण बांधलेलं नव्हतं, की परिक्रमावासीसाठी जे कापड बांधतात की कापड बांधतात. हो, तर तसं तिथे काहीच नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही विचारत पडलो, तिथे 2-4 सेकंद थांबलो की आता इतकं कुठनं जायचं. मग विचार केला बहुतेक उजव्या साईडने जावं, कारण मैयाचा किनारा आहे तर हाच रस्ता असेल. आम्ही उजव्या बाजूने गेलो. बरेच 5 मिनिट चाललो. 5 मिनिट गेलो पुढे, आणि नंतर लक्षात आलं रस्ता संपला आणि खूप दलदल सुरू झाली. आणि खूप फाटे होते, गवत होतं,
शेत पण नाही, असं काहीतरी भयान जरा विचित्र वाटलं तिथे गेल्यावर. आणि चढ उतार खूप होता. तरी आम्ही गेलो डेअरिंग करून पुढे. आम्ही वापस यायला पाहिजे होतो त्याच वेळेस. तर पुढे अशी डबकी होती हिरव्या पाण्याची, म्हणजे तिथे कोणी जात नाही शक्यतो असं. तर मला थोडस माझ्या अंगाला काटा आला त्यावेळेस. की म्हटलं आपण रस्ता चुकलेलो आहे आता. हे पण मला आपण आता रिटर्न जाऊया वापस. हा काही रस्ता नाही आहे नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा. तर आम्ही 8-9 मिनिटं पुढे गेलो होतो. तर आम्ही रिटर्न निघालो. थोडस आलो तर आम्हाला आमचा वापस रस्ताच सापडेना. म्हणजे चकवा लागल्यासारखं झालं ते. आता काय करायचा प्रश्न पडला. आणि इकडनं ते ऊस होता डाव्या बाजूला. तर हे म्हणाले की आपण ऊसाच्या बाजूने जाऊया बांधाने. तर पाहिलं तर तो ऊस सुद्धा खाली आडवा तिडवा पडलेला होता. मला त्याच्यावरनं सुद्धा चालता येईना. ऊसातून शिरलं तर सगळ्या हाताला कापलं त्या पाचरट आणि ऊसाच्या, आणि पाठीवर ओझ. तरी सुद्धा मैयाचं नाव घेत आम्ही तिथं ऊसाच्या शेतातून चालत होतो. अरे तर तिथं तर खूपच कन्फ्युज झाला आम्हाला रस्ताच सापडेना. आता काय करायचं. त्या टेकड्या होत्या छोट्या छोट्या. मी काय करायची, ते खाली बॅग ढकलून द्यायची आणि घसरत उतरायची. तर माझ्या कपड्यांना सगळे काटे लागले होते, बारीक बारीक गवत चिटकलं होतं. खूप अवस्था आमची त्यावेळेस बेकार झाली होती. अर्धा तास त्यातच गेला आमचा. आणि जरा पुढे गेलो आणि नंतर मग आम्हाला तो परत आमचा जिथून निघालो होतो तो रस्ता सापडला. मग खूप हायसं वाटलं. तर परिक्रमेमध्ये थोडासा भीतीदायक घटना घडली आमच्यामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये त्या परिक्रमेमध्ये. आणि नंतर मग पुढे गेलो त्या दुसऱ्या रस्त्याने डाव्या बाजूच्या. तर गाव, एक छोटस गाव लागलं. तिथं मग एक महाराज होते बाबाजी. त्यांना म्हणलं, बाबाजी हम रास्ता गुम गए थे, तर आपने वो जो तो रास्ते वहाँ कापड़ लगना चाहिए परिक्रमावासी के लिए. बहुत तकलीफ हुई हमको. आधा घंटे हम वहाँ घूम गए थे. तर तो म्हणाला, क्षमा चाहता हूँ मैया जी, अभी कापड लगाता हूँ मैं. नंतर मग आम्ही पुढे गेलो. तर मग बाबाजी बसलेले होते आमची वाट बघत. आणि मग आम्ही त्यांना घेऊन पुढे गेलो. अशी ही थोडीशी भयावह घटना आमच्या घडली. पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला जशी परिक्रमा तुमची पुढे पुढे चालत गेली, तसं तुमच्यामध्ये तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल जाणवायला लागले? बदल जाणवले का स्वतःच्या स्वभावात वगैरे काय? हो, जाणवलं तसं. बऱ्यापैकी जाणवलं, खूप जाणवलं. लोकांना माफ करायला शिकले मी. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तडजोड करायला शिकले. कुठलंही संकट आलं तरी त्याला सामोरं जायचं, न घाबरता न डगमगता. आणि हे शिकले मी. बरोबर. आणि काय झालं, नर्मदा तीरी आम्ही शक्यतो जे पौराणिक मंदिर आहेत, महादेवाची, शक्यतो राम मंदिर आहे, महादेवाची मंदिर आहे, आम्ही शक्यतो प्रत्येक मंदिराचं दर्शन घेऊनच परिक्रमेला पुढे जायचो, सुरुवात करायचो. आणि मोठमोठ्या ऋषी मुनी यांचं आश्रम आहेत. अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे, अजून च्यवन ऋषींचा आश्रम आहे. असे खूप आश्रम आहेत की जे प्रसिद्ध जे ऋषीमुनी आहेत. तर त्या ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये आम्हाला मुक्काम करायचा आनंद मिळाला. तिथे आम्हाला राहण्याचा योग आला. बरोबर. तो एक आनंद द्विगुणित व्हायचा तिथे थांबलो तर. आणि मी त्यावेळेस विचार करायचे आश्रमामध्ये थांबल्यावर की इथे त्यांचा चरण स्पर्श झालेला आहे आणि तिथं आपलं वास्तव्य आहे सध्या. आपण एक दिवस मुक्काम करत आहोत. तर तो एक आनंद खूप मिळाला त्या आश्रमामध्ये बऱ्याच ठिकाणी. तर अगस्त्य ऋषीमध्ये आम्ही एक दिवस मुक्काम केला, जास्त 2 दिवस थांबलो, कारण तो आश्रम पण छान होता. आणि मग म्हटलं थांबूया. आम्ही कुठंच मुक्काम केला नव्हता. पूर्ण परिक्रमेमध्ये फक्त आम्ही 2च जास्त दिवस एक्स्ट्रा थांबलो. तर अगस्त्य ऋषीमध्ये एकदा थांबलो उत्तर तटाला, आणि दक्षिण तटाला नीलकुंड म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे 1 दिवस एक्स्ट्रा थांबलो आम्ही. बरोबर. अगस्त्य ऋषीमध्ये म्हटलं थांबलोच आहोत आपण, तर आपण कन्या भोजन देऊया.
तर मग तिथे महाराजांना म्हणाले आम्ही बरं. दोघं म्हणालो की हम्म. मी कन्याभोजन देतो महाराज हम्म. इथे. तर ते आनंदाने म्हणाले हो दे दो, बहुत अच्छा, अच्छी बात आहे. तर मग म्हटलं आम्हाला त्यांच्यासाठी मुलींसाठी कन्यांसाठी नोटबुक घ्यायचे आणि पेन्सिली घ्यायच्या आहेत. हम्म. तर ते म्हणाले चिंता मत करो मैं गाव से लेके आऊंगा. आणि त्यांनी हम्म. खरंच मोटरसायकलवर जाऊन नोटबुक आणि पेन्सिली घेऊन आले. बरोबर. रात्री आम्ही कन्या भोजन दिलं तिथे छान. हम्म. आणि त्यांच्या कन्यांना देण्यासाठी 10-10 रुपयाच्या कोऱ्या नोटा आम्ही हम्म. 10 रुपये द्यायचे होते नोटा. हम्म. तर ते दुकानातून घेऊन आले त्यांनी कोऱ्या हा, नोटा बरोबर. 10 रुपयाच्या. हो, प्रत्येक कन्याला. बरोबर. तर ते एक छान वाटलं. आणि ह्या गोष्टी पौराणिक जागेवर मंदिरांना झालं. भेट दिली, आश्रमांना भेट दिली, तेव्हा माझ्या अध्यात्मामध्ये जास्त भर पडली. बरोबर, मी बरोबर. थोडी आणखीन धार्मिक झाली. हम्म. आणि माझे पती सुद्धा खूप त्या निमित्ताने बरोबर. धार्मिक मार्गाला लागले. हा बरोबर. बदल झाला आमच्यामध्ये. हा. तुम्हाला पूर्ण परिक्रमा करताना तुमच्या स्वभावात काही फरक पडला का? आता स्वभावामध्ये बदल म्हटलं तर आपण साध्या परिस्थितीत सुद्धा आता स्वभावात बदल म्हटला तर असं सांगायचं की आपण साध्या सिंपल परिस्थितीमध्ये सुद्धा उत्तम जगू शकतो. बरोबर. हा मला अनुभव आला. आणि मी तशी वागायला लागले आणि मला साधं सिंपल राहण्याची आवड लागली थोडीशी. बरोबर. हा मला हे जाणीव झाली की बरोबर. माझ्यात हा बदल झालेला आहे म्हणून. बरोबर. आणि पूर्ण परिक्रमेचं फलित तुम्ही काय सांगाल? तुम्ही परिक्रमा केली म्हणून तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला काय वाटतं काय मिळालं? फलित म्हणजे जीवनाला एक छान वळण लागलं. आणखीनच थोडे शिस्तीत जगायचं वळण लागलं. बाकी काही नाही, एवढंच. बरोबर. मानसिक समाधान मिळालं असेल परिक्रमा केल्याने? खूप मानसिक समाधान मिळालं. आणि मेन म्हणजे जे मैयाच्या तटावर जो आनंद आहे तो इथे मिळत नाही. आणि मला आता वर्ष होईल मला मार्चमध्ये घरी येऊन परिक्रमेवरनं. पण माझा दिवस रात्र मला मैयाचा तट आणि मैयाचाच विषय आश्रम ह्याच विषयावर आमच्या दोघांची चर्चा दिवसभर चालू असते. अध्यात्मावरच चर्चा चालू असते. हा बदल जाणवला माझ्यामध्ये आणि एक चांगला बदल घडून आला हा. बरोबर. खूप तुम्हाला आयुष्यभरासाठी नर्मदेच्या आठवणी आता कायम राहतील ह्या केलेल्या परिक्रमेच्या. ते एक चांगलं तुमच्यात बदल. तर फार सुंदर वाटलं ताई तुमच्याशी बोलून आणि तुमचे अनुभव ऐकून. खूप चांगले चांगले सुंदर अनुभव आलेत तुम्हाला परिक्रमेत. आणि असंच परत तुम्ही परिक्रमा करावी अशी आपण माईकडे प्रार्थना करूया. तुमची दुसरी परिक्रमा पण होऊ दे. दुसरी पण परिक्रमा तुमची होऊ दे. दोघंही जा तुम्ही परिक्रमेला परत आणि परत परिक्रमेचा आनंद घ्या. असं बोलून आपण आपला आजचा व्हिडिओ संपवूया. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या चॅनलला तुमचे अनुभव कथन केले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.